दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त. आकाश. श्री दत्तगुरूंनी आकाशाला सुद्धा आपला गुरु केले. कशासाठी? तर आकाश स्थिर आहे, निर्मळ आहे, सगळ्यांना समान दिसते, हलत नाही, अगदी निरभ्र असते. आकाश म्हणजे आपल्यावरती अगदी संपूर्ण एक आच्छादन असते, ते म्हणजे आकाश. खरं तर या आकाशाला या रंगीबेरंगी दुनियेतील प्रत्येक दृश्य दिसत असते बरं. पण आकाश स्थिर, ते कधी असे हवंच्या मोहात अडकलेले दिसते का आपल्याला? उलट आपल्यालाच पाऊस पाडून पाणी देते, निळ्याशार रंगाचा आनंद देते. छोट्याच काय, पण अगदी मोठ्या माणसांनाही त्या डोळ्यांना तर आनंद देतेच. पण आकाशात वर बघताना आपल्याला अनंत आकार दिसतात. आपल्या मनात ज्या भावना असतात त्याच आपल्याला आकाशात दिसतात. असं आनंद तर आपल्याला मिळतोच, त्याचबरोबर आपली क्रिएटिव्हिटी वाढण्यास मदत करते. असे दुसऱ्यांना आनंद देणे, आपण स्थिर राहणे, आकाश हे करतंच. हीच स्थिरता दत्तगुरूंना खूप भावली आणि म्हणून त्यांनी आकाशाला आपला गुरु मानले. तसे आपणही आकाशाला गुरु मानूया आणि देण्याची भावना आपल्यात रुजवण्याचा प्रयत्न करूयात. त्याचबरोबर स्थिरता मिळविण्याचा प्रयत्न करूयात. स्थिरता जर मिळवायला हवी असेल तर उपासना केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे निर्मळ राहणे. निर्मळ म्हणजे मळ नसलेले, असे मन म्हणजे निर्मळ. आकाश अभेद्य आहे, त्याला कोणीही छेदू शकत नाही. असे असले तरी ते स्वतः अलिप्त आहे, सगळ्यापेक्षा वेगळा, असंही आपल्याला राहता आलं पाहिजे. श्री दत्तगुरूंनी आकाशाकडून स्थिर राहणे, निर्मळ राहणे शिकले. तोच गुण आपण आपल्यातही येईल का असे बघूयात. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबर श्री गुरुदेव दत्त.